मिल्क ऑफ क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आहे पुण्याची आयकॉनिक रेसिपी मँगो मस्तानी। आंब्याचा सीझन चालू आहे, मग तर मँगो मस्तानी झालीच पाहिजे, म्हणून आज मँगो मस्तानी करण्याचं ठरवलं आहे। चला तर मी ही रेसिपी कशी केली यासाठी आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया। या सीझनची ही शाही मस्तानी करण्यासाठी खूप कमी जिन्नस आहेत ज्याच्यापासून आपण ही मस्तानी करणार आहोत। यासाठी 2 आंबे घ्यायचे आहेत। ते आंबे मी स्वच्छ पाण्यात घालून ठेवले होते आधी अर्धा तास, म्हणजे त्याची जी उष्णता आहे ती कमी होते। आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यासोबत आपण घेणार आहोत 1.5 कप दूध, 2 टेबलस्पून साखर आणि थोडेसे ड्रायफ्रूट। सध्या तरी आपल्याला याची गरज आहे। आता काय करायचं आहे, आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत, तर आपण आता ह्याला कट करून घेऊया। अशा रीतीने आपण हे आंबे कट करून घेतलेले आहेत आणि आपण यांचा रस तयार करून घेणार आहोत। दोन्ही आंब्यांचा आपल्याला व्यवस्थित रस करून घ्यायचा आहे। असे माझे दोन्ही आंबे आता रस करायला तयार आहेत। तर काय करायचं आहे, आंबा 2 टेबलस्पून मी इथे आईस्क्रीम घेतला आहे, 1.5 कप दूध, ड्रायफ्रूट्स, मँगोचे थोडेसे स्लाइस घेतले आहेत आणि 2 टेबलस्पून साखर। आता आपण आपल्या पुढच्या कृतीला सुरुवात करूया। मिक्सरमध्ये मी आईस्क्रीम, आंब्याचा जो पल्प आपण काढून घेतला होता ते दोन्ही आधी मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि यासोबत मग आपण आता याच्यामध्ये साखर घालणार आहोत आणि आपल्याकडे जे 1.5 कप दूध आहे ते त्यामध्ये घालून आपण आता असा आपला हा आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे। जेव्हा आपल्याला हे सर्व करायचं असेल तेव्हा हा आमरस फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे आपल्याला थंडगार सर्व करता येईल। आता काय करायचं आहे, आता आपण सर्व करूया। यासाठी मी 1 आंब्याच्या फक्त फोडी करून घेतल्या आहेत। आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे जेवढ्या फोडी हव्यात तेवढ्या करून घ्या। मी आंबा जास्त ठेवला आहे। अशा आपण आधी आंब्याच्या फोडी घालायच्या आहेत। त्यामध्ये आंब्याच्या फोडी घालून झाल्यावर आपण यामध्ये जो आपण पल्प सगळं मिक्सचर करून ठेवलं होतं ते घालायचं आहे। मी 1/4 कप घालून घेतलं आहे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरा। इथे मी काजू, बेदाणा आणि बदाम वापरला आहे। 2 टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रीम आहे। आपण मघाशी पण आईस्क्रीमनेच हे मिक्सचर बनवलं होतं। आता आपण इथे 2 टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रीम घातलं। पुन्हा एकदा 2 टेबलस्पून आपण जे मिक्सचर केलं होतं, मिश्रण केलं होतं ते घातलं। ड्रायफ्रूट्स आणि आईस्क्रीम पुन्हा एकदा घालून आपण याला सर्व करायचं आहे। सर्व करायच्या आधी यावर तुम्ही टूटी फ्रूटी, चेरी, ड्रायफ्रूट्स आणि मँगोचे जे स्लाइस असते आपण मगाशी जशी कट करून घेतली त्याने आपण हे सर्व करायचं। अशी आपली मँगो मस्तानी तयार आहे। यावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट शेवटला घालूया। यासोबत चेरी ही खूप उत्तम कॉम्बिनेशन आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मिल्क ऑफ क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझं फेसबुक पेज सानिका मोरे या नावाने आहे, ते नक्की फॉलो करा। थँक्यू।